नमस्कार, मी नरेंद्र खंबायत. आपण पाहत आहात सर्वम न्यूज 24. अडावत कृषी उत्पन्न बाजार समितीत टरबूजची आवक वाढली, मात्र भाव गडगडले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडावत सब यार्डात सध्या टरबूजची प्रचंड आवक वाढली आहे. मात्र आवक वाढताच भाव गडगडल्याने शेतकरी हिरमुसला आहे. प्रारंभी 14 ते 15 रुपये प्रति किलो असणारे भाव आवक वाढताच 7 ते 8 रुपये प्रति किलो पर्यंत गडगडले आहे. एकीकडे निसर्गाचा मार तर दुसरीकडे कमी भावाचा फटका शेतकरी राजाला बसला आहे. टरबूजची आवक वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत वाहनांच्या रांगा लागत आहेत. यावर्षी औडावतसह परिसरात सुमारे 200 हेक्टरावर टरबूजची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंदा टरबूजचे चांगले उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला. परंतु उत्पादन वाढूनही चांगला भाव न मिळाल्याने टरबूज उत्पादक हताश झाले आहे. टरबूज हे 60 ते 70 दिवसांचे पीक आहे. साधारणतः वर्षभर टरबूजचे उत्पादन घेतले जाते. परंतु यावर्षी औडावतसह चांदसणी, कमळगाव, रुखनखेडा, पिंपरी, मितावली, वटार, सुटकार, वडगाव, लोणी, पंचक, खर्डी, वर्गव्हाण, गोरगावले, खेडीबोकरी आदी परिसरातून सुमारे 200 हेक्टरावर टरबूजची लागवड करण्यात आली. बी टाकून 21 दिवसात रोपं बनवून लागवड करण्यात येते. रोप लागवडीनंतर सुमारे 60 ते 70 दिवसात याचा पहिला तोडा येतो. टरबूज लागवडीसाठी बी, रोप, मल्चिंग पेपर, ठिबक, खत, कीटकनाशक, मशागतीसह हेक्टरी सुमारे 50 ते 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च होतो. तर हेक्टरी 12 ते 15 टन टरबूजचे उत्पादन मिळते. त्या तुलनेने सध्या मिळत असलेला भाव तोडका असल्याने उत्पादन खर्च काढता शेतकरी राजाच्या हातात रुपयाही शिल्लक राहत नसल्याची स्थिती आजच्या बाजारभावावरून दिसून येते. सध्या औडावतसह परिसरात टरबूजची आवक वाढल्याने टरबूज खरेदी करण्यासाठी औडावतसह चोपडा, शिरपूर, यावल, रावेर, जळगाव, भुसावळ आदी ठिकाणांहून व्यापारी औडावतला दाखल झाले आहेत. दररोज 60 ते 70 वाहनांनी टरबूजची ने-आण होत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या औडावत सब यार्डात सकाळी व सायंकाळी वाहनांच्या दुतर्फा रांगा दिसून येतात. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीस काटापावती व मार्केट फीने मिळणाऱ्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. औडावत येथून महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, गुडगाव, मथुरा, सुरत आदी राज्यात टरबूजला मोठी मागणी आहे. परिसरातून दररोज 60 ते 70 वाहनांनी व्यापारी टरबूज पाठवित असतात. परिणामी मजूर व वाहन मिळणे कठीण झाले आहे. गेल्या वर्षी 14 ते 17 रुपये प्रति किलो भाव मिळाला होता. यावर्षी मात्र 7 ते 8 रुपये प्रति किलो भाव असल्याने उत्पादन खर्च काढणे अवघड झाले असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. चला तर पाहूया या टरबूज उत्पादनाची काही क्षणचित्रे. पाहत रहा सर्वम न्यूज 24. हा दीपक बोल, या वर्षाचे भाव कसे आहेत टरबूजचे? लागवडीचं काय सांगता येईल तुम्हाला? लागवड व्यवस्थिशीर केल्यानंतर खर्चाच्या अभावी जो आजचा जो भाव आहे 7 रुपये प्रमाणे, त्या हिशोबाला माल म्हणजे उत्पादन खर्च निघणं कठीण काम झालेलं आहे. अच्छा. आणि उत्पन्न कसं निघालेलं आहे? चांगलं निघालंय, समाधानकारक आहे की कसं आहे? नाही, उत्पन्न पण गेल्या वर्षापेक्षा कमीच आहे उत्पन्न.